वेलकम टू आवर चॅनल के के नॉलेज. थोड्या दिवसापूर्वीच म्हणजेच 22 फेब्रुवारी रोजी इयत्ता 5वीची स्कॉलरशिपची म्हणजे शिष्यवृत्तीची परीक्षा झाली. आपण त्यामध्ये जर का पेपरचा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात आलं असेल, या आधीच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांपेक्षा या वर्षीची प्रश्नपत्रिका ही अवघड स्वरूपाची होती आणि त्या दृष्टीनेच आता आपल्याला इयत्ता 4थीचा अभ्यास देखील जरा खोलात जाऊन करावा लागणार आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये चांगले यश संपादन करणं किंवा मिळवणं सहजपणे शक्य होणार आहे. म्हणजेच वरवर सोपे वाटणारे प्रश्न होते, परंतु त्याची जी उत्तरं होती, ती उत्तरं मात्र काढताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत होती आणि त्या दृष्टीने आपण आता आपल्या 4थीचा अभ्यासक्रम थोडा खोलामध्ये जाऊन करणार आहोत. चला तर मग पाहूयात. आजचा घटक आहे स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि संख्येची विस्तारित मांडणी. आता स्थानिक किंमत याच्याविषयी सांगताना काय सांगता येईल, तर त्या अंकाच्या स्थानानुसार म्हणजेच तो जो अंक आहे तो अंक एकक घरात आहे, दशक घरात आहे, शतक घरात आहे की हजार घरात आहे, यापैकी ज्या घरात असतो त्यानुसार त्याची किंमत ही ठरत असते. या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे पहा. 68,493 या संख्येतील अंकांच्या स्थानिक किमती पुढील सारणीत दाखवलेल्या आहेत. आता या संख्येचा जर विचार केला तर एककाच्या घरामध्ये किती अंक आहे, तर तो आहे 3, म्हणून त्याची किंमत होते 3. दशकाच्या घरामध्ये अंक किती आहे, तो आहे 9 आणि दशकाच्या घरामध्ये असल्यामुळं त्याला गुणिले 10 करावं लागणार आहे, जेणेकरून त्याची स्थानिक किंमत आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच 9 गुणिले 10 बरोबर उत्तर किती येणार आहे, तर ते येणार आहे 90. त्यानंतर शतकाच्या घरामध्ये किती अंक आहे, तर तो आहे 4 आणि म्हणून त्याची स्थानिक किंमत ठरते 400. हजाराच्या घरामध्ये आहे 8, त्याची किंमत होते 8000 आणि दशहजाराच्या घरामध्ये आहे 6, म्हणून त्याची किंमत होते 60,000. म्हणजेच स्थानिक किमतीविषयी सांगायचं झालं तर तो अंक ज्या घरामध्ये आहे त्या घरानुसार त्याची किंमत ही ठरत असते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे दर्शनी किंमत. स्थानिक किंमत ही त्या संख्येतील अंकाच्या स्थानानुसार ठरते, मात्र दर्शनी किंमत ही जी असते तीच, म्हणजेच कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते. म्हणजेच तो अंक एककाच्या घरात असो किंवा हजाराच्या घरात असतो, त्याची जी किंमत असते तीच दर्शनी किंमत म्हणून ओळखली जाते. उदाहरण पाहूयात आपण. या ठिकाणी 25,435 या संख्येतील हजार व एकक स्थानावर असलेल्या 5 या अंकाची दर्शनी किंमत 5 आहे. ही जी संख्या आहे त्या संख्येमध्ये 2 5 दिलेले आहेत आपल्याला. एक आहे एककाच्या घरामध्ये तर दुसरा 5 आहे हजाराच्या घरामध्ये. परंतु असं असलं, स्थानिक किंमत जर एककाच्या घरातल्या 5ची पाहिजे असती तर ती झाली असती 5, परंतु हजाराच्या घरामध्ये असणाऱ्या 5ची स्थानिक किंमत झाली असती 5000. परंतु दर्शनी किंमत ही मात्र त्या अंकांच्या स्थानानुसार ठरत नाही, तर जी दिसते तीच किंवा तीच संख्या ही त्या अंकाची स्थानिक किंमत असते. म्हणजेच या 5ची दर्शनी किंमत आहे 5, तो एककाच्या घरात असला तरी सुद्धा, आणि या देखील 5ची दर्शनी किंमत आहे 5, तो हजाराच्या घरात असला तरी सुद्धा. त्यानंतर 2 महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला पाहिजेत पहा. 0 या संख्येची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत एकच म्हणजेच 0 हीच असते. त्यानंतर एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत समान असते. म्हणजेच काय पहा, आपण एक उदाहरण पाहूयात. पहिल्या नियमाचं काय दिलेलं आहे, 0 याची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत तीच असते. उदाहरण घेऊया. 4025 ही संख्या आहे. या संख्येमध्ये हा जो 0 आहे, ह्या शून्याची दर्शनी किंमत सुद्धा 0च होते आणि याच शून्याची स्थानिक किंमत सुद्धा 0च असते. त्यानंतर दुसरा नियम आहे, एकक स्थानी असणाऱ्या अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत समान असते. दुसरं उदाहरण पाहूयात. 12,532 आहे. काय सांगितलंय, एकक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत. आता ह्या दोनची दर्शनी किंमत किती येणार आहे, 2, आणि त्याच 2ची स्थानिक किंमत सुद्धा किती येणार आहे, 2च येणार आहे. म्हणजेच एकक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत
व स्थानिक किंमत ही एकच असते किंवा समान असते. त्यानंतर पुढील मुद्दा पहा. एखाद्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकाची अदलाबदल केली तर तयार होणारी संख्या आणि मूळ संख्या यामधील फरक त्या दोन अंकातील फरकांच्या 9 पट असतो. उदाहरणार्थ पहा. या ठिकाणी एक उदाहरण पाहूयात आपण. 5997. ती प्रथम लिहून घेऊयात. 5997. ते सांगतायत काय, तर एकक व दशक स्थानच्या अंकांची अदलाबदल केली. म्हणजेच काय करायचं आपल्याला, तर एकक आणि दशक स्थानच्या अंकांची अदलाबदल करायची आहे. मग एकक ठिकाणी कोणता अंक आहे, तर तो आहे 7 आणि दशक ठिकाणी अंक आहे 9. ह्या अंकांची जर अदलाबदल केली तर ती संख्या किती होईल नवीन, 5979. मग त्यांनी काय सांगितलेलं पहा, अदलाबदल केली तर तयार होणारी संख्या आणि मूळ संख्या यामधील फरक त्या दोन अंकांच्या फरकाच्या 9 पट असतो. म्हणजेच आपण ह्या दोन अंकांची जर वजाबाकी केली आता, 97 वजा 79, पाहूयात किती येते ते. 7 मधून 9 जाणार नाहीत, 17 मधून 9 गेले, राहिले 8. हातचा आला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9. किती झालेली आहे, ती आलेली आहे 18. किती आली, 18. आणि मग आपला नियम काय सांगतोय, ह्या दोन संख्यांच्या मधील जो फरक आहे तो फरक हे जे दोन अंक आहेत म्हणजे 9 आणि 7 ह्या अंकांच्या फरकाच्या 9 पट असतो. म्हणजेच 9 वजा 7 केलं तर 2 येणार आहे आणि 2 ची जर आपण 9 पट केली तर उत्तर येणार आहे 18. म्हणजे 2 ची 9 पट म्हणजेच 18 आलेले आहे आणि ह्या दोन संख्यांमधील फरक सुद्धा 18च आहे. म्हणजेच तो आणि ही 9 पट ह्या दोन्ही संख्या काय आहेत, समान असलेल्या दिसत आहेत. आणखीन एक उदाहरण पाहूयात आपण. संख्या घेऊयात 3592. एकक आणि दशक स्थानच्या अंकांची अदलाबदल करून कोणती संख्या तयार होईल, तर ती होईल 3529. ह्या दोन अंकांमधील जर फरक आपण काढला, किती पाहूयात, दोघांची वजाबाकी करून. 12 मधून 9 गेले, 3, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 6 9. किती आलेला आहे, 63. आणि आपला नियम काय सांगतो, ह्या संख्येतील फरक हा ह्या दोन अंकातील फरकाच्या 9 पट असतो. मग 9 आणि 2 ह्यातील फरक येणार आहे 7. त्याला जर गुणिले आपण 9 पट म्हणजेच 9 केलं तर 7 9 63. म्हणजेच ह्यांची वजाबाकी 63 आणि ह्यांची 9 पट सुद्धा किती आलेली आहे, 63 आलेली आहे. पुढील मुद्दा पाहूयात. एखाद्या संख्येत दशक व एकक स्थानावर समान अंक असेल तर त्याच्या स्थानिक किमतीतील फरक त्या अंकाच्या 9 पट असतो. काय सांगतोय नियम, तर एकक आणि दशक ठिकाणी जर समान अंक असतील तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हा त्याच्या 9 पट असतो. किती पट असतो, 9 पट. पाहूयात आपण उदाहरण. इथे त्यांनी उदाहरण दिलंय बघा, 8344. एकक आणि दशक ठिकाणी समान अंक आहेत. ह्या 4ची स्थानिक किंमत होते 4 आणि ह्या 4ची होते 40. आणि मग आपला नियम काय सांगतोय, स्थानिक किमतीतील फरक त्या अंकाच्या 9 पट असतो. आता ह्याची जर आपण वजाबाकी केली, 40 वजा 4, उत्तर येणार आहे 36. आणि मग ही जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजेच ह्या अंकाची 9 पट 4 9 ते सुद्धा येणार आहे 36. आणखीन एक उदाहरण पाहूयात. दुसरी एक संख्या उदाहरण पाहूयात, 9466. आता ह्या दोन्ही अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक, ह्याची स्थानिक किंमत होईल 6, ह्या 6ची स्थानिक किंमत होईल 60. यांच्यातील फरक येणार आहे तो म्हणजे 54. 60 मधून 6 वजा केले, उत्तर येईल 54. आणि ह्या 6ची जर 9 पट केली गुणिले 9 तर ते 9 सक 54. म्हणजेच फरक आणि त्याची 9 पट हे दोन्ही उत्तर काय येत आहेत, एकच येत आहेत. त्यानंतर पुढील मुद्दा पाहूयात. जर एखाद्या संख्येत शतक व एकक स्थानी तोच अंक असेल तर त्याच्या स्थानिक किमतीतील फरक हा त्या अंकाच्या 99 पट असतो. म्हणजे एकक आणि दशकाचा जर विचार केला, समान अंक असतील तर त्यातील फरक हा 9 पट असतो. एकक आणि शतकाचा हा जो फरक आहे तो 99 पट असतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत विस्तारित मांडणी, म्हणजेच संख्येचं विस्तारित रूप त्याच्या स्थानिक किमतीनुसार त्याचं काय ठरत असतं,
विस्तारित रूप हे ठरत असतं. उदाहरण पाहूयात. एक संख्या 5 अंकी 25,462. ही जी संख्या आहे ह्या संख्येचं विस्तारित रूप जर लिहायला गेलं तर एकक, दशक, शतक, हजार, दश हजार. दश हजाराच्या घरामध्ये 2 आहेत म्हणजेच त्याची किंमत किती होणार आहे? 20,000. हा 2 आहे तसाच लिहायचा आणि पुढे प्रत्येक घराचा एक एक शून्य वाढवत जायचं. त्यानंतर 5 हजाराच्या घरामध्ये आहे म्हणून 5 त्याच्यावरती 3 शून्य म्हणजेच 5,000. पुढे शतकाच्या घरामध्ये 4 आहे तो लिहून त्याच्यावरती 2 शून्य पुढच्या अंकांची. नंतर दशकाच्या घरामध्ये 6 आहे त्याची स्थानिक किंमत होईल 60 आणि पुढे अधिक 2 म्हणजेच ही झाली या संख्येची विस्तारित मांडणी. तर अशा प्रकारे आज आपण स्थानिक किंमत, दर्शनी किंमत व संख्येची विस्तारित मांडणी हा भाग अभ्यासलेला आहे. आता पाहूयात या घटकावरील स्वाध्याय. काय पहा, 50,361 या संख्येतील हजार स्थानी असणारा अंक व एकक स्थानी असणारा अंक यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे? कोणकोणते अंक घ्यायला सांगितलेले आहेत? हजार स्थानी. हजार स्थानी कोणता अंक आहे पहा? एकक, दशक, शतक, हजार. तो किती आहे? तर तो आहे 0. आणि दुसरा कोणता आहे? व एकक स्थानी असणारा अंक. एकक स्थानी किती आहे? तर तो आहे 1. यांची काय सांगितलेली आहे? बेरीज. मग ती किती येते? 0 आणि 1 1. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. कोणत्या ठिकाणची किंमत विचारलेली आहे? स्थानिक विचारलेली आहे का दर्शनी विचारलेली आहे? ते पाहून उत्तर लिहिणं गरजेचं आहे. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? कुणाची 4 ची किंमत सर्वात कमी असली पाहिजे? पहिल्यापासून पाहूया. पहिल्या संख्येमध्ये 4 हा दश हजाराच्या ठिकाणी आहे. त्याची किंमत किती येईल? अर्थातच 40,000. त्यानंतरच्या संख्येमध्ये कोणती संख्या आहे? 4,363. 4 ची किंमत किती होईल? ती येणार आहे 4,000. पुढच्या संख्येमध्ये 2 4 आहेत. एका 4 ची किंमत आहे 40,000 आणि दुसऱ्या 4 ची किंमत आहे 400. आणि शेवटच्या संख्येत मात्र 4 हा एकक ठिकाणी आहे त्याची किंमत येते 4. आणि मग आपल्याला विचारलंय सर्वात कमी आहे. मग यापैकी सर्वात कमी कोणती आहे? तर ती चौथ्या पर्यायाची म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3, 9 1 7 आणि 2 स्टार आहेत. या संख्येतील स्टारच्या जागी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत समान आहे. हे दोन्ही अंक कसे आहेत? समान आहेत. जर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 45 असेल तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता? आपण मगाशीच हा नियम पाहिलेला आहे. जर ते दोन्ही अंक समान असतील तर फरक हा 9 पट असतो. मग जर आपण ह्याला 9 ने भागलं कुणाला? 45 ला, म्हणजेच 45 भागिले 9, 9 5 45, म्हणजेच ते दोन अंक असणार आहेत 5. घेऊन बघूयात आपण ती संख्या. 9 1 7 5 5. ह्या दोघांची जर आपण स्थानिक किंमत काढली, ह्या 5 ची येणार आहे 5 आणि ह्या 5 ची येणार आहे 50. 50 मधून 5 गेले 45. 5च्या आणि ह्याच्या ती काय झाली? गुणिले 9 पट झालेले आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 4 पाहूयात. एका संख्येतील हजार व एकक स्थानी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत समान आहे. कोणाकोणाची? हजाराची आणि एकक स्थानी असणाऱ्या. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 0 असल्यास तो अंक कोणता असेल? काय दिलेलं आहे? हजार व एकक स्थानी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत ही सारखी आहे. म्हणजेच तो अंक हजार ठिकाणचा आणि एकक ठिकाणचा हे सारखेच आहे. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक सुद्धा किती आहे? 0 आहे. म्हणजे त्यातला जर फरक काढला तर तो सुद्धा 0 येतो. आपण मगाशी नियम पाहिला शून्याचा, काय की शून्याची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत ही 0च राहते. म्हणजेच ती संख्या असणार आहे किंवा तो अंक असणार आहे 0. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, 36,946 या संख्येतील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीतील फरक किती असेल? अधोरेखित काय केलेला आहे? 6. तर त्यांच्या कोणत्या किमतीतला फरक विचारलाय? दर्शनी. परीक्षेमध्ये
दर्शनी विचारलंय का स्थानिक विचारलंय हे व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. आपल्याला सवय लागलेली असते स्थानिक किमतीची. आपण करतो 6,000 वजा 6, उत्तराला असतं आपलं 5,994. परंतु त्याने दर्शनी किमतीतील विचारलंय, मग ह्या 6ची सुद्धा दर्शनी किंमत ही 6च असणार आहे आणि दुसऱ्या 6ची सुद्धा दर्शनी किंमत 6. 6 वजा 6, उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच प्रश्न योग्य पद्धतीनं आणि आकलनपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे. पुढे प्रश्न 6वा पाहूयात. 39,564 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज किती? किती येणार आहे दर्शनी किमतीची बेरीज? तर ती त्या ठिकाणी आपल्याला करावी लागणार आहे. जर आपल्याला स्थानिक किमतींची बेरीज विचारली असती तर तीच संख्या आली असती. म्हणजेच आता आपल्याला ह्या सर्व अंकांची बेरीज करणं गरजेचं आहे. बेरीज करूयात. 9 आणि 3 12, 12 आणि 5 17, 17 आणि 6 23, 23 आणि 4 27. पाहूयात पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. कारण की 3 ची दर्शनी किंमत 3, 9 ची दर्शनी किंमत 9, 5 ची दर्शनी किंमत 5, ती कोणत्या ठिकाणी असले तरी सुद्धा. प्रश्न 7वा. 17,500 या संख्येतील शतकस्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती असेल? आता 17,500, 17,518 असं जर दिलं असेल आपल्याला तर पुढचं एकक पाहायचं कोणचं दिलेलं आहे? हजाराचं. मग 1000 ही संख्या आपण लक्षात ठेवायची. त्याच्या अगोदर किती भाग करून घ्यायचे? 4. एक भाग होणार आहे 250. हा भाग कशामध्ये शिकलेला आहोत आपण? अपूर्णांकामध्ये शिकलेलो आहोत. मग 17,500, 17 पूर्ण आहेत का? नाही आहेत, कमी आहेत. म्हणजेच ती संख्या असणार आहे 16,000 आणि पुढे 3 भाग म्हणजे 750. हे अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. जर आपल्याला शतकामध्ये विचारलं तर शतकाचे म्हणजेच 100चे 4 भाग करायचे हे लक्षात ठेवायचं. एक भाग होईल 25, 3 भाग होतील 75, 2 भाग होतील 50 अशा पद्धतीनं. मग काय विचारलंय? 17,500 या संख्येतील शतकस्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत. आता शतक ठिकाणी कोण आहे? तर तो आहे 7. पुढीलपैकी कोणती? मग ह्याची स्थानिक किंमत किती येणार आहे? शतक स्थानी असल्यामुळं ती येणार आहे 700. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न 8वा पाहूयात. 8 दशहजार अधिक 11,000 अधिक 75 शतक अधिक 8 एकक यापासून आपल्याला काय करायचे आहे? संख्या बनवायची आहे. मग बनवूयात संख्या. 8 दशहजार म्हणजेच किती येणार आहेत? 8 आणि वरती 4 शून्य म्हणजेच 80,000. 11,000, 11,000 सुद्धा कुठे येणार आहे? याच ठिकाणी 11,000. त्यानंतर 75 शतक. 75 काय आहेत? शतक आहेत. म्हणजेच 75 वरती किती शून्य येणार आहेत? 2. म्हणजेच 75 शतक हे असं येईल पहा. 7,500 आणि शेवटी आहे 8 एकक. एकाच्या घरामध्ये 8. हे कसं लक्षात आलं का? तर दशक म्हणलं तर 1 शून्य येतो. शतक म्हणले तर 2 शून्य. हजार म्हणलं तर 3 शून्य. मग त्यांनी काय दिलंय? 75 शतक म्हणून आपण 75 लिहिले आणि शतकचे 2 शून्य पुढे दिले. मग यांची करायची आहे बेरीज. 8शी 8, 0, 5 0 5, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. ती संख्या आलेली आहे 98,508. पाहूयात पर्यायामध्ये 98,508 आहे का? आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढे 30,458 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? कुणाची विचारलेली आहे? 4 या अंकाची स्थानिक किंमत किती येईल? तर ती होणार आहे शतक ठिकाणी असल्यामुळे 400. 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? आणि 8 ची स्थानिक किंमत होईल ती होईल 8. मग ही याच्या किती पट आहे? भागाकार करूयात. 8 एके 8, 8 पंचे 40, 8 शून्य 0. म्हणजेच किती पट आली? 50 पट. म्हणजेच 8 ला आपण कितीने गुणलं? 50 ने. तेव्हा आपल्याला शतक ठिकाणची संख्या मिळणार आहे म्हणजे 400. 8 पंचे 40, 400. पाहूयात पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 3 आहे पहा 50 पट. त्यानंतर प्रश्न 10वा. एका 5 अंकी संख्येत अ, ब, क, ड, ई हे अंक अनुक्रमे दशहजार, हजार, शतक, दशक, एकक स्थानी आहेत. तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती येईल? म्हणजेच अ कोणत्या ठिकाणी आहे? दशहजाराच्या ठिकाणी आहे. ब हजाराचा
अनुक्रमे आहे असं सांगितल्यामुळे. मग अ ला कितीने गुणावं लागन तर 10,000ने, ब ला कितीने गुणावं लागन 1000ने, बरोबर आहे. क ला शतक असल्यामुळं 100ने, ड ला 10ने आणि ई ला 1ने. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 पाहूयात. 1000 गुणिले अ. 1000 म्हणजेच हजाराच्या ठिकाणी अ आहे का तर नाहीये, तो दशहजाराच्या ठिकाणी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 गेला. त्यानंतर 10,000 गुणिले अ बरोबर आहे. 100 गुणिले ब. ब हा 100च्या ठिकाणी आहे का तर नाही, तो हजाराच्या घरामध्ये आहे, म्हणजेच ब गुणिले 1000 येणं अपेक्षित होतं, पण त्या ठिकाणी 100 आहे म्हणून हा सुद्धा पर्याय गेला. त्यानंतर 10,000 गुणिले अ बरोबर आहे. 1000 गुणिले ब हे सुद्धा बरोबर आहे, परंतु क हा शतकाच्या ठिकाणी आहे. क ला गुणिले 100 येणं अपेक्षित होतं, परंतु या ठिकाणी 1000 दिले, म्हणजे हा सुद्धा पर्याय गेला. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. तर अशा प्रकारे आज आपण स्थानिक किंमत, दर्शनी किंमत व विस्तारित मांडणी यावरती आधारित स्वाध्याय अभ्यासलेला आहे. पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.